ठीक आहे. तर आपण काल आयोनिक इक्विलिब्रिया या प्रकरणामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं, वीक इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर डिग्री ऑफ डिसोसिएशन ही टर्म पण आपल्याला झालेली आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा त्यालाच अल्फा असा सिंबॉल आहे. त्याचं डेफिनेशन काय सांगितले बघा. The fraction of the total number of moles, the fraction of the total number of moles of an electrolyte that dissociated, the fraction of the total number of moles of an electrolyte that dissociated at equilibrium, the term is known as degree of dissociation. It is also known as degree of ionization. It is always denoted by symbol alpha. Alpha कसं सांगितलं होतं बघा. Number of moles dissociated divided by total number of moles. इथे इलेक्ट्रोलाइट म्हटला, इथे इलेक्ट्रोलाइट म्हटलं, इथे सबस्टन्स म्हटला, इथे सबस्टन्स म्हटला. तर अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. एकूण मोल्स मधील किती मोल डिसोसिएट झाले म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशनचा सोपा इंग्लिश शब्द एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन आणि मराठीमध्ये डिसोसिएशनची क्षमता. त्याच्यानंतर पर्सेंट डिसोसिएशन हे पण आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे. पर्सेंट डिसोसिएशन अल्फा इंटू 100. समजा तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये पर्सेंट डिसोसिएशन काढायला सांगितलं तर अल्फा जी किंमत आहे ती अल्फाच्या किमतीला 100 न मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला काय मिळेल. डिसोसिएशन इट इज इन 100% किंवा 100% डिसोसिएशन म्हणजे पर्सेंट डिसोसिएशन आपण म्हणतो त्याला. त्यानंतरचा पुढचा भाग आहे ऍसिड्स अँड बेसिस. जुन्या कल्पना ऍसिड आणि बेसच्या काय होत्या बघा. ओल्ड कन्सेप्ट किंवा त्याला क्लासिकल कन्सेप्ट म्हटलं जातं. क्लासिकल म्हणजे त्याला पारंपरिक म्हणतो. जुनी पद्धत काय होती. ऍसिड विच इज सोर इन टेस्ट. ऍसिड हा पदार्थ जे जे आंबट पदार्थ आहेत ते सर्व ऍसिड्स. The substances which are bitter in taste, bitter म्हणजे कडवट, that substances are known as bases. This is the old concept. जुन्या काळामध्ये अगदी 18व्या 17व्या शतकामध्ये आम्ल आणि अल्कली कसं ओळखायचं. आम्ल म्हणजे ऍसिड, अल्कली म्हणजे बेस. हे कसं ओळखायचं तर जो जो पदार्थ चवीला आंबट आहे तो ऍसिड, जो जो पदार्थ चवीला कडवट आहे तो बेस. An acid is a substance which is sour in taste. SOUR, sour म्हणजे आंबट, which is sour in taste, known as an acid. And base is a substance which is bitter in taste. This is the old concept. त्याच्यानंतर आपण नवीन कन्सेप्ट नुसार कसं जाणार आहे बघा. ऍसिड्स लाईक ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड हे कशामध्ये असतं बघा. व्हिनेगार मध्ये असतं, सायट्रिक ऍसिड मध्ये असतं. व्हिनेगार हा एक पदार्थ आहे, मेडिकल दुकानामध्ये मिळतो. सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू, लिंबू मध्ये जे ऍसिड असतं ते सायट्रिक ऍसिड, तर त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर किंवा त्याला लेमन म्हणता येईल. सायट्रिक ऍसिड इट इज प्रेझेंट इन लेमन्स. बेस, बेस कशामध्ये असतं बघा. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड त्याच्यामध्ये हायड्रॉक्साइड म्हणजे बेस आला लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी सांगायचं म्हटलं तर किंवा त्याला बेसला अँटासिड्स म्हणायचं. अँटासिड ऍसिडच्या उलट म्हणजे अँटा. अँटासिड्स म्हणजे बेस.
तर हे बेस कशामध्ये असतात बघा. तर याला सांगितलं की मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, त्याच्यानंतर अमोनिया. तुम्ही क्लिनिंग टॉयलेट क्लीनर वगैरे वापरता ते अमोनिया, हे नेहमी बेस असतं, लक्षात घ्या. त्यानंतर टार्टारिक ऍसिड इट इज प्रेझेंट इन टमारिंड पेस्ट. टमारिंड म्हणजे हळद. हळदीची पेस्ट जर केली तर त्याच्यामध्ये टमारिंड, त्याला टर्मरिक म्हणायचं. टमारिंड पेस्ट म्हणजे हळदीची पावडर, त्याच्यामध्ये काय असतं तर टार्टारिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर तर ऍसिड्स आणि बेसेस. आता हे ऍसिड आणि बेस आपणाला मॉडर्न कन्सेप्ट, म्हणजे जरा विज्ञान युगात आहे आपण, विज्ञान युगात आहे आपण. तर मॉडर्न वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिकल डेफिनेशन्स याच्या आपल्याला गरजेचे आहेत अभ्यासासाठी. तर सायंटिफिकल डेफिनेशन मध्ये पहिल्यांदा अरेनियस या सायंटिस्टनं थिअरी सांगितली, अरेनियस थिअरी. तर त्यामध्ये ऍसिड, अरेनियस हा पहिला सायंटिस्ट सायंटिफिक दृष्ट्या किंवा वैज्ञानिक पद्धतीनं याची डेफिनेशन ऍसिडची सांगितली. The substance which when dissolved in water produces 3H plus ions. 3H plus ions जे सबस्टन्स देतात त्यांना काय म्हणायचं, ऍसिड. हे कुणी सांगितलं, अरेनियसनं सांगितलं. According to Arrhenius theory, an acid is a substance. An acid is a substance which when dissolved in water produces 3H plus ions. कोणताही पदार्थ घ्या, तो पाण्यामध्ये टाका, पाण्यामध्ये विरघळल्यानंतर जर का त्यानं 3H प्लस आयन्स दिले तर त्याला ऍसिड असं म्हणायचं. हा अरेनियसचा कन्सेप्ट ऍसिडच्या संदर्भामध्ये. आणि बेस, अकॉर्डिंग टू अरेनियस थिअरी, a base is a substance which produces, a base is a substance which when dissolved in water produces 3OH minus ions. 3OH minus ions. कोणताही पदार्थ तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व केला आणि त्यानं जर का 3OH मायनस आयन्स दिले तर त्याला बेस म्हणायचं. साधं सोपं. काय सांगितलं बघा, जेवढे म्हणून काही आपले सबस्टन्सेस आहेत ते सबस्टन्स पदार्थ पाण्यात भिजवला, पाण्यात टाकला, H प्लस आयन्स दिले, ऍसिड. पदार्थ पाण्यात टाकला, डिझॉल्व्ह झाला, 3OH मायनस आयन्स दिले, बेस. अगदी साधी सोपी सुटसुटीत कल्पना आहे की नाही आरएनएची. कोणताही पदार्थ पाण्यामध्ये टाकला आणि त्यानं 3H प्लस आयन्स दिले तर त्याला ऍसिड म्हणून टाका, त्याला ऍसिडच म्हणायचं. आणि त्याला जर का 3OH मायनस आयन्स दिले तर त्याला बेस म्हणायचं. कळलं का ऍसिड आणि बेस कशाला म्हणायचं ते? तर अरेनियसची ही थिअरी जी सांगितलेली आहे बऱ्याच सबस्टन्सेस ना आपल्याला उपयोगी पडते. समजा उदाहरणार्थ HCl हे पाण्यामध्ये टाकलं, एक्यू लिहिलं, याचा अर्थ काय माहितीये का? ऍक्वियस म्हणजे पाणी.
HCl पाण्यामध्ये टाकलं काय होणार H प्लस आयन्स ऍक्वियस स्टेट मध्ये देणार आणि Cl मायनस आयन ऍक्वियस स्टेट मध्ये देणार. किंवा ऍसिटिक ऍसिड घेतलं CH3COOH ऍक्वियस स्टेट मध्ये CH3COO मायनस ऍक्वियस स्टेट मध्ये प्लस H प्लस ऍक्वियस. हे ऍसिड आहे का हे पाण्यामध्ये टाकलं म्हणजे त्याचं ऍक्वियस सोल्युशन काय देतं 3H प्लस आयन. हे ऍसिड आहे का हे पाण्यामध्ये टाकलं म्हणजे त्याचं ऍक्वियस सोल्युशन काय देतं H प्लस आयन. म्हणून यांना ऍसिड्स म्हणतात. तसंच बेसचं कसं सांगता येईल NaOH पाण्यामध्ये टाकलं काय दिलं Na प्लस ऍक्वियस प्लस OH मायनस ऍक्वियस. NH4OH घेतलं पाण्यामध्ये टाकलं NH4 प्लस ऍक्वियस प्लस OH मायनस ऍक्वियस. बेसिक डेफिनेशन क्लिअर झाली का नाही. पदार्थ हा घेतलाय पाण्यामध्ये टाकला म्हणजे त्याचा ऍक्वियस सोल्युशन काय देतो फ्री OH मायनस आयन्स देतो म्हणून तो बेस. हा पदार्थ पाण्यामध्ये टाकला म्हणजे याचा ऍक्वियस सोल्युशन पाण्यामधलं द्रावण OH मायनस आयन्स दिले म्हणून तो बेस. तर हा ऍसिड आणि बेसचा आरएनएसचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता या थेअरीला काही लिमिटेशन्स पण आहेत. आरएनएसच्या थेअरीनं हे जे सांगितलं तर फ्री H प्लस आयन्स तर असा फ्री H प्लस आयन्स कुठल्याही द्रावणामध्ये पाण्यामध्ये असा स्वतंत्रपणे राहू शकत नाही. ही त्याला म्हणजे लिमिटेशन आहे. सांगितलं थेअरी बरोबर सांगितली परंतु असा फ्री H प्लस आयन्स कुठल्याही द्रावणामध्ये तो असा इंडिपेंडेंटली एक्झिस्टिंग स्टेट मध्ये राहत नाही. कारण तो लगेच कुणाशी तरी कंबाईन होतो. समजा हा पाण्यामध्ये असेल तर H प्लस आणि H2O याचं काय होतं H3O प्लस हायड्रोनियम आयन तयार होतो. म्हणजे याला हा जो फ्री प्रोटॉन आयन म्हटलंय फ्री H प्लस आयन्स म्हटलंय हा कन्सेप्ट थोडासा संदिग्ध आहे की जेणेकरून हा H प्लस आयन्स असा फ्री राहू शकत नाही पाण्यामध्ये. तर काय होतो तो पाण्याचे रेणूशी कंबाईन होऊन हायड्रोनियम आयन तयार करतो. त्याला इंडिपेंडेंट प्रोटॉन असा राहू शकत नाही. तर हे झालं आरएनएची थेअरी. एवढं हे त्याचं लिमिटेशन सांगितलं मी. त्याच्यानंतर ऍसिड आणि बेसची थेअरी फक्त आणि फक्त आता ही थेअरी कशी सांगितली बघा. ज्या पदार्थाला पाण्यात टाकलं आणि त्यानं H प्लस आयन्स दिले तरच तो ऍसिड आणि एखादा पदार्थ पाण्यामध्ये टाकला आणि त्यानं OH मायनस आयन्स दिले तरच तो बेस. परंतु असे पण काही पदार्थ आहेत समजा ऍल्युमिनियम क्लोराईड हा आता काय आहे ऍसिड. हा पाण्यामध्ये टाकला तर काय देतो हा Al+3 आयन आणि Cl- आयन पाण्यामध्ये देतो. मग इथं H प्लस कुठं आहे याच्यात H प्लस आहे का म्हणजे या सबस्टन्सला आरएनएची थेअरी ऍप्लिकेबल ठरत नाही. अजून काही सबस्टन्सेस आहेत NH3 हा पाण्यामध्ये टाकलं NH3 ऍक्वियस हा बेस आहे लक्षात घ्या. हा पाण्यामध्ये टाकला तर हा OH मायनस आयन्स देत नाही. अमोनियाचं द्रावण फार तर ते काय होईल नायट्रोजन -3 हायड्रोजन +3 असे आयन्स देतो. परंतु हा H प्लस जरी दिले तर हे H प्लस हा अमोनिया बेस आहे ना. NH3 हा बेस आहे मग त्यानं OH मायनस आयन्स द्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का OH देण्यासाठी NH3 मध्ये O नाहीच ना.
OH देऊ शकत नाही. म्हणजे ही थेरी फक्त आणि फक्त काही सबस्टन्सनाच उपयोगी पडते. म्हणजे जे सबस्टन्स किंवा ज्या सबस्टन्स मध्ये H+ असेल किंवा OH- असेल अशाच पदार्थांना ही थेरी ऍप्लिकेबल आहे. इतर सबस्टन्सना ही थेरी उपयोगी पडू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय केलं की दुसरा सायंटिस्ट लोरी ब्रॉन्स्टेड या सायंटिस्टने ही थेरी सांगितली. आता हा लोरी आणि ब्रॉन्स्टेड हे दोघं वेगवेगळे काय दोघही वेगवेगळे JN ब्रॉन्स्टेड आणि TM लोरी यांचे इनिशियल JN ब्रॉन्स्टेड TM लोरी तानाजी मारुती लोरी ते काय असेल तसं काय तर ही फॉरेनरची सगळे आहेत. आपल्या भारतातलं कोण पण नाही. आपल्या भारतातली माणसं काय करतात देवाया पाया पडायला जातात म्हणजे तिथं काय तर कळतं. लोरी ब्रॉन्स्टेड थेरी हे फॉरेनर आहेत सगळे. एक इंग्लंडचा एक जर्मनीचा आहे. तर हे दोघांनी पण मिळून एकच कल्पना मांडली म्हणून त्याला दोन्हीचं कॉम्बिनेशन नाव दिलंय. लोरी एका देशामध्ये काम करत होता, ब्रॉन्स्टेड एका देशामध्ये काम करत होता. परंतु दोघांचं म्हणणं दोघं अभ्यास करत असताना दोघांचं एकच मत आलं आणि म्हणून या थेरीला नाव पण काय दिलं लोरी ब्रॉन्स्टेड थेरी. तर लोरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार ऍसिड कशाला म्हणायचं. बघा बघा मी काय म्हणतोय नीट ऐका. एकदा सांगितलं की कळायला पाहिजे तुम्हाला. ए सबस्टन्स किंवा an acid according to Lori Bronsted concept. An acid is a substance which donates a proton. जो सबस्टन्स प्रोटॉन डोनेट करतो तो ऍसिड. ज्याची ज्याची टेंडन्सी प्रोटॉन देण्याची आहे देणं प्रोटॉन स्वतःकडचा आहे तो देऊन टाकणं. दोज सबस्टन्सेस विच कॅन डोनेट ए प्रोटॉन सच सबस्टन्सेस आर नोन ॲज ॲन ऍसिड. आणि त्याच्या नेमकं उलट बेस. Those substances which accepts a proton, जे सबस्टन्स प्रोटॉन ऍक्सेप्ट करतात, प्रोटॉन स्वतःकडे खेचून घेतात त्यांना बेस म्हणायचं. तर ही थेरी थोडक्यात प्रोटॉन डोनर ऍक्सेप्टर थेरी असं म्हटले त्याला. प्रोटॉन डोनर ऍक्सेप्टर कोणताही पदार्थ असतो त्यानं जर का प्रोटॉन दिला तर तो ऍसिड. कोणताही पदार्थ असो त्यानं जर का प्रोटॉन घेतला तर तो बेस. किंवा साधं सोपं लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये. प्रोटॉन डोनेट PD ऍसिड, प्रोटॉन डोनर ऍसिड्स. PA प्रोटॉन ऍक्सेप्टर्स बेसिस. PAB आणि PDA. PDA लक्षात ठेवा. PDA प्रोटॉन डोनर ऍसिड. PDB A आणि B. PAB प्रोटॉन ऍक्सेप्टर्स आर बेसिस. तर ही थेरी अतिशय आता ही पण थेरी परत ज्याच्याकडे प्रोटॉन आहे त्यालाच लागू पडते. ज्याच्याकडे प्रोटॉन नाही त्याला ही थेरी परत लागू पडत नाही. समजा ॲल्युमिनियम क्लोराईड तो ऍसिड कसा एक्सप्लेन करणार. त्याच्याकडे प्रोटॉन नाहीच ना. AlCl3 हा ऍसिड आहे त्याच्यामध्ये H कुठे आहे तर ऍसिड H+ असणारे नसणारे त्याचा प्रॉब्लेम येतोय. म्हणून
ही थेरी पण लिमिटेड आहे. तर लोरी ब्रॉन्स्टेड थेरी कळाली का बघा. अकॉर्डिंग टू लोरी ब्रॉन्स्टेड, an acid is a substance which donates a proton, or proton donors are acids. Base, these are the substances which accepts a proton, or proton acceptors are acids. त्यानंतर यामध्येच काय सांगितलं बघा, कॉन्जुगेट ऍसिड बेस थिअरी. कॉन्जुगेट ऍसिड बेस थिअरी. कॉन्जुगेट म्हणजे नियरेस्ट नेबर. कॉन्जुगेट म्हणजे कसं, नियरेस्ट नेबर. तुमच्या शेजारी बसलेले तुमचे कॉन्जुगेट आहेत. तुम्ही जागेची अदला बदल करू शकता. तू तिकडे बस, मी इकडे बसते. मला फॅन सहन होत नाही, फॅन खाली तू बस, मी इकडे बस. कॉन्जुगेट आपापसामध्ये बदल झाला, बरोबर आहे की नाही. तर कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर, याची डेफिनेशन कशी सांगायची बघा, नीट ऐका. ए पेअर ऑफ ऍसिड अँड बेस. ए पेअर, पेअर म्हणजे जोडी. ए पेअर ऑफ acid and base which are formed from each other by gain, gain म्हणजे accept करणं, or loss म्हणजे देऊन टाकणं. A pair of substances, a pair of acid and base which is formed from each other by donating a proton or by accepting a proton. अशी जोडी, ए पेअर, पेअर म्हणजे जोडी, PAIR. A pair of substance which is formed from each other by donating a proton or by accepting a proton. Such a pair of substance is known as conjugate acid base pair. एक्झाम्पल घेतो मी, HCl प्लस H2O. आता ह्या HCl ला तुम्ही काय म्हणता नेहमी, ऍसिड. आपोआपच दुसरा पदार्थ हा बेस झाला. आता हे रिएक्टंट आहे, हा रिएक्टंट नंबर 1 आहे म्हणून ऍसिडला 1 म्हणायचं. ऍसिड 1 हा 2 नंबरचा रिएक्टंट आहे म्हणून याला बेस 2 म्हणायचं. आता ह्या ऍसिडनं काय केलं बघा, ऍसिड लोरी ब्रॉन्स्टेडची थेरी काय सांगते, प्रोटॉन डोनर्स आर ऍसिड. त्यानं HCl ला H देऊन टाकला, काय झालं त्याचं तयार, Cl-. H दिला ना, H दिल्यानंतर राहिलं काय, Cl-. आणि हा H काय झाला, इकडे गेला, त्याच्यामध्ये ऍड झाला H3O+. आता ह्या ऍसिड मधलं ऍसिडिक कॅरेक्टर कुणामुळे होतं, H मुळे होतं. ऍसिड मधलं ऍसिडिक कॅरेक्टर H निघून गेल्यामुळे ते ऍसिडचं कॅरेक्टर पण निघून गेलं. मग हा ऍसिड काय बनतो माहितीये का, बेस. हा 1 नंबर आहे, ते 1 इथंच ठेवायचं, बेस 1. आता हा बेस 2 आहे. ह्या बेस 2 न काय केलं, ऍसिड मधला ऍसिडिक कॅरेक्टर स्वतःकडे घेतलं. ऍसिड कुणामुळे आहे, H मुळे. हा H याने घेतला ना. मग ह्या बेसचं रूपांतर कशामध्ये झालं, ऍसिड मध्ये झालं. याच्यापासून काय तयार झालं, याचा नंबर किती आहे तोच नंबर त्याला द्यायचा. याच्यापासून काय तयार झालं, हे तयार झालं, त्याचा नंबर त्यालाच द्यायचा. तर याच्यामध्ये HCl and Cl-
आणि H2O आणि H3O प्लस. This is the first conjugate acid base pair. This is the first conjugate acid base pair. HCl न प्रोटॉन डोनेट केला, Cl मायनस तयार झाला. ऍसिड न ऍसिडिक कॅरेक्टर नाहीस झालं, त्याच्यातून बेस तयार झाला. परत या बेस न ऍसिडिक कॅरेक्टर ऍक्सेप्ट केलं, त्या बेसचं रूपांतर झालं ऍसिड मध्ये. आता उलटी रिएक्शन बघूया आपण. हा बेस आहे, हा ऍसिड आहे. उलटी रिएक्शन, यानं हा प्रोटॉन याला दिला, या बेसचं रूपांतर झालं या ऍसिड मध्ये. या ऍसिड न प्रोटॉन लूज केला, त्याचं रूपांतर झालं या बेस मध्ये. उलटी पण रिएक्शन चालते, लक्षात घ्या. म्हणजे HCl and Cl minus ion. This is a pair of acid and base which is formed from each other by donating a proton or by accepting a proton. HCl ला प्रोटॉन डोनेट केला, ऍसिडचा बेस झाला. या बेस न प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, या बेसचा ऍसिड झाला. तसंच इथं हा बेस आहे, यानं प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, ऍसिड झाला. हा ऍसिड आहे, यानं प्रोटॉन डोनेट केला, म्हणून हा ऍसिड. परत तो होणार बेस. ऍसिडचं बेस, बेसचं ऍसिड हे कशावरती होतं? प्रोटॉनच्या देण्या घेण्यावरून होतं. जेवढे पदार्थ किंवा जो पदार्थ प्रोटॉन डोनेट करतो तो ऍसिडच असेल. जो पदार्थ प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल तो बेसच असेल. प्रोटॉन डोनेट केल्यानंतर त्या पदार्थाचं ऍसिडचं रूपांतर बेस मध्ये होतं. तुम्ही कशामुळे आता सध्या तुमचं हार्ट चालू आहे म्हणून आहे का, तुमचा पाय आहे म्हणून तुम्ही आहे, पोट आहे म्हणून तुम्ही आहे असं नाही. समजा हृदय बंद पडलं तर संपलं. तुमचं हृदय काढून घेतलं, डेड. तुमच्यात हृदय इम्प्लांट केलं, जीवन. तसं हे H+ आहे, लक्षात घ्या. ज्याच्याकडे H+ आहे तो ऍसिड, आणि त्यानं जर का ऍसिडिक कॅरेक्टर नाहीच झालं त्यातलं, तर H देऊन टाकला असं समजायचं. म्हणजे तो ऍसिडने ऍसिडिक कॅरेक्टर दिलं की तो काय होणार? बेस. आणि बेसनं ऍसिडिक कॅरेक्टर घेतलं तर बेसचं रूपांतर ऍसिड मध्ये होणार. तर लोरी ब्रॉन्स्टेड थेरी कळाली का बघा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलंय. अकॉर्डिंग टू लोरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट, an acid is a substance which donates a proton and base is a substance which accepts a proton. RNA ची थेरी आणि याची थेरी मध्ये काय फरक आहे बघा. RNA ची थेरी, तो पदार्थ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर 3H+ 3OH- आयन्स दिले की ते ऍसिडिक बेसिक नेचर सांगतं. इथं पदार्थ पाण्यामध्येच डिझॉल्व्ह केला पाहिजे असं काही नाही. याच्यामध्ये फक्त सबस्टन्स वरती आहे, कुठलंही द्रावण वगैरे त्याचं ऍक्सेप्ट म्हणजे इमॅजिन केलेलं नाही. जो पदार्थ प्रोटॉन देतो तो ऍसिडच असेल, आणि जो पदार्थ प्रोटॉन घेतो तो बेसच असेल. हे झालं लोरी ब्रॉन्स्टेड थेरी. त्याच्यामध्येच परत कॉन्जुगेट ऍसिड बेस थेरी सांगितले. हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. कॉन्जुगेट ऍसिड बेस थेरीची डेफिनेशन काय सांगायची? A pair of acid and base, a pair of acid and base which is formed from each other by donating or accepting a proton.
Such a pair is known as conjugate acid base pair. त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक सांगता येईल amphoteric nature of water. Amphoteric nature of water म्हणजे H2O. ह्या नावामध्येच ते आलं बघा एम्फो म्हणजे एम्फिबियन्स. एम्फिबियनला मराठीमध्ये म्हणतात उभयचर प्राणी. बेडूक पाण्यात राहतो, जमिनीवरती राहतो, एम्फिबियन. तसं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, पाणी हे ऍसिड पण आहे आणि बेस पण आहे. पाणी हे ऍसिड पण आहे आणि बेस पण आहे. आता हे आपण पुढच्या तासात